हॅलो, मी अमिता. कशी असतात सगळीजणं? मस्त मजेत ना? मी पण मस्त मजेत. आमच्याकडे थोडासा काम चालू असा मागच्या बाजू. त्या दिवशी विहीर उसपून झाली, त्याचं व्हिडिओ मी केलेला आहे. आता आम्ही विहिरीक आतून आम्ही सिमेंट लावून घेतो. म्हणजे आमची विहीर बऱ्याच वर्षापूर्वीची असा ना. पाळलं होते आम्ही हुमले. पाळल्यासारखे अजून भरपूर हुमले झाले. आमच्याकडे मागच्या बाजू पूर्ण कंपाऊंडभर भरपूर हुमले झालेले असत. आमच्या मागच्या बाजूक पूर्ण जंगली एरिया असा, थोडंफार जंगलच असा म्हणूचा लागत. शेती असा आणि बाकीची अशी झुडपा वगैरे असत. त्या पूर्ण एरियात ना हुमले झालेले असत. आणि ज्यावेळी कामगार काम करतात ना त्यावेळी त्यांना त्याचा त्रास होता. त्यांनी स्वतःचे 4 शिडी आणलेले होते. एकावर एक त्यांनी अशी बांधल्यानी शिडी आणि सोडून बघितल्यानी, पण ती काही पोचे ना खालीपर्यंत तळाक. मग त्याने आमची शिडी घेतल्यानी ती त्याच्यावरती बांधल्यानी, तेव्हा पोचली. आज सकाळपासून मी दिवसभर अजिबात बसाक नाही असे, कारण आज दिवसभर कामगार असत आणि 3:30 वाजता ते विहिरीत उतरासाठी इले. आज जूनची 17 तारीख असा आणि अजूनपर्यंत पावसाचा नाव नाही असा. आणि हवेत एवढी गरमी वाढली असा ना की विचारू नका. आज सकाळपासून ते कृष्णा कामगार इलेले ना, ते काम करतात. व्हाळीत आग घालून पतेरो जाळून टाकलेलो असा, कारण आता थंयसून पाणी जातला. बादलेत सिमेंट आणि सिमेंटात चायचो पेलो रुपवल्याने आणि खाली जो माणूस सिमेंट लावताना त्याच्यासाठी ही चाय चाललेली असते. चला, त्यांका आता चाय मिळाली, आता ते पिऊन घेतील आणि परत काम सुरू करतील आपला. कृष्णा काकानी सकाळी थोडे चिव्याचे काटिये तोडलेल्याने ते त्या दिवशी आम्ही बघूक गेलो ना, तेच ते काटिये. बाजूच्या कंपाऊंड धारकांका जेवढं त्रास होत होता ना काटियांचं, तेवढेच काटिये आम्ही तोडलो. म्हणजे कृष्णा काकानी तोडून दिल्याने ते काटिये. आता ते काटिये आमच्या कंपाऊंडमध्ये आणून ठेवण्याचं काम चालू असा. ही बघा, ही वेल तुमका माहिती आहे काय? ही वेल असा घोसाळीची. ह्या आमच्या विहिरीत ना जवळजवळ 30 ते 35 वर्ष नक्कीच झाली असत. आणि त्या काळात ना चिरे नरम मिळायचे, कारण ते हाती काढले जायचे. आणि आता चिरे मशीनवर काढले जातात आणि मशीनवर काढत असल्यामुळे कसा जास्त ज्या ठिकाणी कठीण म्हणजे कडक चिरो शोधलो जाता आणि त्याच ठिकाणचे चिरे काढले जातात. कारण जर नरम चिरो जर मशीनीक मिळालो ना तर तो चिरो थयच तुटता. आणि ही माहिती ना माका ह्याच माणसाने यावेळी सांगितल्याने, नाही तर माका पण काय माहीत नाही होता. सिमेंट लावण्याचं काम जवळजवळ 2.5 तास तरी चालला. पण एक गंमत झाली काय सांगा. ह्याच्या आधी आम्ही ही बावडी उसपून घेतलो, म्हणजे बावडी पूर्ण साफ करून घेतलो आणि आता सिमेंटचं काम झाला. आता ह्या सिमेंटचं काम चालू असा, त्याच्यामुळे हा सिमेंट खाली पडतला आणि बावडेत परत गाळ तयार होतलो. आता प्रश्न पडलो असत तुमका की ह्यानी विहीर नंतर का साफ केल्याने नाही, नंतर का उसपल्याने नाही. त्याचा पण कारण मोठा असा वेगळा. आता विहीर साफ करणारे कामगार वेगळे आणि सिमेंट लागवणारी माणसं वेगळी, ह्या कारण. तरीही प्रश्न तुमचो असतलोच असा की तुम्ही म्हणतालात आता सिमेंट का आधी लावून घेऊक नाही. हे प्रॉब्लेम सगळ्यांकाच असतात. इकडे जे गावात राहतात त्यांच्यासाठी हे प्रॉब्लेम सगळ्यांकाच असतात. हो, हे प्रॉब्लेमच असत. जशी माणसं मिळतील ना त्याप्रमाणे आपण कामा करून घेऊची लागतं.
सिमेंटचा काम करणाऱ्या माणसांका आत्ता वेळ मिळालो, कारण त्यांची पण मोठमोठी कामं असतात. आमचा या साधा 2-3 तासाचा काम किरकोळ काम. आणि बावडी उसपाचं काम आम्ही जवळजवळ मे महिन्यात साधारण 5 ते 6 तारखेकच आम्ही करून घेतो. मोठी कोंबडी येताना बघून बारकी कोंबडी पळाली. बापरे, ते किती सहज बसलेत विहिरीच्या काठावरती, आणि ते पण आतमध्ये तोंड करून. ह्या हेंका बघताना पण माका भीती वाटता, आणि ते तर सहज बसलेत. उरलेला जा सिमेंट होता ता त्यांनी गेटच्या बाहेर आमका घालून दिल्याने. खरोखर हे माणूस खूप छान होते, खूप मस्त त्यांनी कोऑपरेट केलं. तर मग ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो ना, व्हिडिओ आवडलो असेल तर नक्की लाईक करा, आणि कोणी सबस्क्राईब जर केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ड्रेस चेंज केले आणि ॲक्च्युली दुपारी गेलेले आहे मी बँकेत. पैसे काढूचे होते ना, कामगार येऊचे होते. कामगारांसाठी कॅश काढूची होती माका, म्हणजे ATM मध्ये गेलेलं आहे. म्हणजे आज बराचसा काम आम्ही करून घेतलं, आणि मी दुपारी गेले, जेवलेल्या पोटावरती बाहेर गेलोय आणि एकदम दमाक झाल्यासारख्या झाला माका. मगाशी अर्धवटच शूट ठेवलंय आणि मग मी घरात इलंय. तर म्हटलं आता व्हिडिओचं एंड तर करूया. तर मग व्हिडिओ आवडलो ना तुमका, आवडलोच असतो तो नक्की. तर व्हिडिओ आवडलो असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओ, आणि सगळ्यांका शेअर करा, आणि छान छान कमेंट्स करा. माझी मालवणी भाषा सगळीपर्यंत पोचवा. बाय बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ, बाय.